हालेलुया. परमेश्वराच्या पवित्र नावामध्ये या तुम्हा प्रत्येकाला मी अभिवादन करतो. आज पुन्हा एक वार देवाच्या कृपेनं या व्हिडिओच्या माध्यमातून देवाचं वचन तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे. याचं सर्व गौरव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला असू द्या. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं मी स्वागत करतो. हा दिवस परमेश्वरानं नेमलाय, यात आपण उल्हास व आनंद करतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि आज वचनातला आनंद, वचन ऐकण्याचा आनंद, वचन ग्रहण करण्याचा आनंद, तो हर्ष देव आम्हाला देत आहे. देवाच्या वचनाबद्दल पुन्हा एक वार मनापासून देवाला धन्यवाद देऊयात. देवाचं उपकार स्मरण करूयात. हालेलुया. आपले कान यावेळेस आपण आपल्या देवाच्या वाणीकडे लावूयात. आपलं अंतःकरण आपल्या देवाच्या स्वाधीन आपण करूयात. आणि देव आज आम्हाला जे काही सांगत आहे किंवा देव आम्हाला जे काही आज्ञापित आहे किंवा देव आम्हाला जो काही संदेश किंवा जे काही आम्हाला शिकवत आहे त्याच्या वचनातून, ते प्रत्येक वचन, तो प्रत्येक शब्द आपण ग्रहण करूयात. हालेलुया. ज्याला कान आहेत तो ऐको, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि आज ते कान देवाने आम्हाला दिलेले आहेत देवाचं वचन ऐकण्याचे. आपले कान आपल्या देवासाठी आपण उघडूयात आणि देवाचं वचन आपण ग्रहण करूयात. हालेलुया. काही दिवसापासून आम्ही पाहत आहोत, डोंगरावरच्या प्रवचनाचा अभ्यास आम्ही करत आहोत किंवा त्याविषयी आम्ही मनन करत आहोत. आणि आज देवाचा आत्मा आमच्यापर्यंत पुढचं वचन किंवा आम्ही पाहतो जो उद्गार किंवा जो पुढचा प्रवचनाचा जो भाग आहे तो आमच्यापर्यंत देवाचा आत्मा घेऊन येत आहे. देवाच्या आत्म्याबद्दल, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबद्दल, पवित्र आत्म्याच्या देणगीबद्दल, पवित्र आत्म्याबद्दल आपल्या देवाला आपण धन्यवाद देऊयात. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्यानं कार्य सिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मत्ते कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनापासून काही वचनं आपण वाचणार आहोत की जे आम्ही मागच्या काही दिवसामध्ये मनन केलेले आहेत. जे आत्म्याने दीन ते धन्य, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीतात ते धन्य, जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. जे सौम्य ते धन्य, जे सौम्य ते धन्य, कारण त्यास पृथ्वीचे वतन मिळेल. कारण त्यास पृथ्वीचे वतन मिळेल. जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले ते धन्य, जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात येईल. त्याचवर दया करण्यात येईल. मागच्या रविवारी देवाचा आत्मा आम्हाला यातून त्यांनी बोध केलेला आहे. जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात येईल. आणि आज आम्ही पाहणार आहोत पुढचा जो भाग आहे तो देवाच्या दर्शनाविषयी, देवाला पाहण्याविषयी. देवाचं वचन आम्हाला शिकवते, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवत आहे. देवाला पाहणं हा एक अद्भुत गोष्ट आहे प्रियानो. देवदर्शन हा प्रत्येक मानवाच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आम्ही पाहतो ख्रिस्तीतर लोक सुद्धा आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि तीर्थक्षेत्राला जातात आणि त्यांना विचारलं कुठं गेलो होता, तर देवदर्शनाला गेलो होतो. देवदर्शन हा मानवी, आम्ही पाहतो देव आणि तो भक्त त्यांच्यामधला एक अतिशय आणि जिव्हाळ्याचा हा एक भाग आहे की देवाला पाहणं, देवाचं दर्शन होणं. प्रिया, आम्ही पाहतो देवाचं दर्शन कुठल्या माध्यमातून आम्हाला मिळतं किंवा आम्ही देवाला कुठल्या पद्धतीने पाहू शकतो. जी देवाची दैवी पद्धत आहे, जो देवाचा दैवी मार्ग आहे. प्रियानो, देवाला पाहणं कितीतरी अद्भुत गोष्ट आहे. नुसतं कल्पना जरी केलं की मला देव दिसला तरी प्रियानो कितीतरी आम्हाला विशेष ते वाटतं. प्रियानो, हा एक अद्भुत अनुभव आहे जो देवाच्या दासांना देव देऊ इच्छितो. हालेलुया. मोशे सुद्धा म्हटला की मला तुला पाहायचंय देवा. त्यावेळेस आम्ही पाहतो देवाने त्याला एका खडकाच्या कपारीमध्ये बसवलं आणि परमेश्वर म्हणतो की माझी पाठ मोरी आकृती तू पाहू शकतो. म्हणजे त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली, त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की देवा मला तुला पाहायचं आहे.
देव असं म्हटलं नाही की तू मला पाहू शकत नाही. देवाचं मुख पाहून कुणी जिवंत राहू शकत नाही, हे निश्चित आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं. पण देव मोशेला तसं म्हटला नाही, याचा अर्थ आम्हाला पाहायला मिळतो किंवा त्यातून आम्हाला समजतं की आपल्या देवाच्या लोकांनी देवाला पाहावं, हे देवालाच आवडणारी गोष्ट आहे प्रियानो. आणि म्हणून मोशेला दर्शन देतो, पाठमोर का होईना देव आणि मोशेला दर्शन देतो. आणि देवाला आम्ही पाहावं, देवाला आम्ही निहाळावं, देवाचं दर्शन आम्हाला लाभावं प्रियानो, हे देवाची इच्छा दे. आणि देवाला पण वाटतं आणि आम्हाला तो मार्ग आज देव शिकवत आहे प्रियानो. देवाचं दर्शन होणं प्रियानो देवाच्या लोकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे, अतिशय चांगली बाब आहे प्रियानो. आणि मी पाहतो देव दर्शनासाठी देव आम्हाला कुठेतरी डोंगरावर चढून ये किंवा कुठेतरी फेऱ्या मार किंवा आपल्या जागा सोडून कुठेतरी लांब कितीतरी कोस तू दूर ये, मग मी तुला दर्शन देईल, असं देव म्हणत नाही प्रियानो. देवाचं दर्शन घडण्यासाठी एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे, जो देव आम्हाला सांगत आहे की आमचं हृदय, आमचं अंतःकरण, आमचं मन, आमचं चित्त आणि आम्ही पाहतो शुद्ध असणं गरजेचं आहे. कारण देव आमचा शुद्ध आहे, देव आमचा पवित्र आहे, देव आमचा आणि सर्वांग सुंदर आहे, देव आमचा मनोहर देव आहे प्रियानो. आणि म्हणतो की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहते. पण शुद्धता, तुमच्या खाण्यामध्ये जर शुद्धता असेल तर तुमच्या शरीराला पोषण चांगलं मिळतं प्रियानो. तुमच्या विचारांमध्ये जर शुद्धता असेल तर तुमच्यामध्ये ते संस्कार चांगले घडतात. तुमच्या बोलण्यामध्ये जर शुद्धता असेल तर लोक तुमचं ऐकण्यासाठी आतुर होतात आणि तुमची वाणी इतरांचं पोषण करणारी ठरते. त्याप्रमाणे तुमचं अंतःकरण जर शुद्ध असेल तर त्याचा चांगला परिणाम हा होतो की तुम्ही देवाला पाहू शकता आहात. अंतःकरण जर शुद्ध नसेल, अंतःकरणामध्ये जर मलिनता असेल तर प्रियानो आम्ही देवाला पाहू शकत नाही. उलट देवाचा क्रोध आमच्यावर येतो प्रियानो. आम्ही पाहतो नोहाच्या काळामध्ये आणि त्या ठिकाणी देवानं जलप्रलयाने नाश करण्यासाठी देव म्हणतो की मी जलप्रलयाने त्यांचा नाश करेल, कारण मनुष्याच्या अंतःकरणामध्ये येणारे सर्व वाईट विचार तरंग एकसारखे वाईट आहेत. सर्व प्रकारचा दुराचार, सर्व प्रकारची भ्रष्टता, मनाची सर्व विकृत अवस्था लोकांची झाली होती प्रियानो. आणि आम्ही पाहतो की बायबल मला सांगतं की देवानं आणि नोहाला वेगळं केलं. त्याला सांगितलं की तारुबाद कर, या सृष्टीचा मी नाश करणारे जलप्रयाने. कशामुळं? मनुष्याच्या अंतःकरणात येणारे सर्व वाईट विचार तरंग, मनामध्ये येणारे सर्व विचार तरंग एकसारखे वाईट आहेत असं देवानं पाहिलं. जर माझं मन वाईट विचारानं भरलेलं आहे ते प्रियानो, तर त्याचा दुष्परिणाम होतात. त्या ठिकाणी क्रोध आहे, त्या ठिकाणी शाप आहेत प्रियानो. पण जर माझं मन शुद्ध आहे, माझं हृदय जर शुद्ध आहे, तर प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगतं जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देवाला पाहणं प्रियानो चांगली गोष्ट आहे. आम्ही अपेक्षा करणं चांगलंय. आणि म्हणूनच आज देव आम्हाला सांगत आहे, तुला जर मला पाहायचं आहे, माझं दर्शन तुला घडावं असं जर तुला वाटत आहे, तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं मन शुद्ध असावं, तुझं हृदय शुद्ध असावं, अंतःकरणाची शुद्धता तुझ्यामध्ये असावी. आणि म्हणून मी पाहतो की देवाचं आम्हाला सांगतं त्या आणि स्तोत्र मत्ती कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. कारण ते देवाला पाहतील. पहा या ठिकाणं देव प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना सांगत आहे, देवाला पाहण्याचा मार्ग, देव दर्शनाचा मार्ग कुठल्या माध्यमातून आम्ही देवाला पाहू शकतो प्रियानो? आणि तो एकच माध्यम आहे, ज्यांचं अंतःकरण शुद्ध, ज्यांचं हृदय शुद्ध, ज्यांचं मन शुद्ध, ते लोक धन्य आहेत, ते लोक आशीर्वादित आहेत. काय त्यांना आशीर्वाद मिळणार आहे प्रियानो? तो आशीर्वाद हा आहे की ते देवाला पाहतील. स्तोत्र करतात दाविदानं तर वरदान मागितलं होतं. स्तोत्र संहिता 27:4 मध्ये परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलं, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की सबंध आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी व्हावी, म्हणजे तुझं मनोहर रूप मी पाहत राहील आणि तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करेल. त्याने एक वरदान मागितलं प्रियानो. ते वरदान हे आहे की तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करेल, म्हणजे तुझं मनोहर रूप मी पाहत राहील. देवाचं रूप पाहणं हा आशीर्वाद तो मागत आहे. हे वरदान
वरदान तो मागत आहे, ती इच्छा तो प्रगट करत आहे. आणि नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. प्रियानो, आज तुम्हाला जर देवाला पाहायचं आहे, त्याचं मनोहर रूप जर तुम्हाला पाहायचं आहे, त्याची प्रतिमा तुम्हाला बघायची आहे, तो माझा देव सर्वांग सुंदर, तर प्रियानो आम्हाला एकच गोष्ट आहे, प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आमचं हृदय आम्ही स्वच्छ ठेवावं. मनुष्याच्या अंतःकरणात येणाऱ्या सर्व विचार तरंग एकसारखे वाईट आहेत. बायबल मला सांगतं प्रियानो, आतून जे बाहेरून जे आत जातं ते शौचकूपातून बाहेर निघतं, पण आतून जे बाहेर येतं ते मनुष्याला भ्रष्ट करतं. प्रियानो, आम्ही पाहतो आमच्या अंतःकरणातल्या वाईट कल्पना, आमच्या अंतःकरणातले वाईट विचार, आमच्या अंतःकरणातले दूषित आणि विचार प्रवाह माझ्या भावानं बहिणो, ते आम्हाला देवापासून दूर नेतात. आणि देवाला पाहण्याला, आमच्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला सर्वात मोठं अडखळण ते आहे. प्रियानो, आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं अंतःकरण पूर्वक तुम्ही प्रभूकडे वळा. प्रियानो, बायबल आम्हाला सांगतं, देवाचं वचन आम्हाला सांगतं, तुमची वस्त्र नव्हे तर तुमच्या हृदयाची अग्रत्वचा फाडा. याचा अर्थ तुम्ही अंतःकरणातून पश्चाताप करा, अंतःकरण पूर्वक तुम्ही देवाकडे वळा. प्रियानो, पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम करा. जेव्हा तुम्ही पूर्ण मनानं देवावर प्रेम करू लागता, तुमचं अंतःकरण आपोआप शुद्ध होऊ लागतं. प्रियानो, आणि प्रीती आम्ही पाहतो, ज्यावर माझी प्रीती आहे त्याला पाहण्यासाठी आमचा जीव उतावळा झालेला असतो. प्रियानो, आणि जर तुम्ही देवावर प्रेम करत आहात तर प्रियानो देवाचं दर्शन तुम्हाला घडणार आहे, कारण तुम्ही आपल्या हृदयातल्या स्व आणि शुद्धतेने तुम्ही देवाला पाहतात. आणि म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतःकरणाची शुद्धता आम्ही पाहतो नीतिसूत्राचं पुस्तक याचा 24वा अध्याय, आपलं 4था अध्याय आणि त्याचं 23 वचन, नीती 4था अध्याय आणि त्याचं 23 वचन. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. त्यात जीवनाचा उगम आहे. रक्षण कशाचं करायचं बायबल या ठिकाणी सांगतं. आणि नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये बायबल आम्हाला सांगतं की आपल्या अंतःकरणाचं, आपल्या हृदयाचं रक्षण तू कर, विशेष रक्षण कर, कारण त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतं सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. जीवनाचा उगम त्या ठिकाणी आहे. प्रियानो, आपल्या अंतःकरणाचं ज्याचं आम्ही रक्षण करतो, आमचं हृदय आम्ही शुद्ध ठेवतो, आमच्या हृदयामध्ये येणारे सर्व विचार आणि आम्ही पाहतो ते ख्रिस्ताधीन आहेत. प्रियानो, ख्रिस्ताच्या विचाराने मी ग्रासलेला आहे. प्रियानो, माझं हृदय आम्ही पाहतो, आमचं बायबल आम्हाला सांगतं की तुमची हृदय सिंचित झाल्यानं, सिंचित होणं म्हणजे ओला असणं. प्रियानो, आमचे हृदय सिंचित असणं, ती ओली असणं, येशूच्या रक्तानं ते शुद्ध केलेलं असणं अतिशय गरजेचं आहे. प्रियानो, आणि म्हणून प्रियानो सर्वात रक्षणीय वस्तू जर काय असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर प्रियानो ती आहे तुमचं मन, तुमचं अंतःकरण, तुमचं हृदय. प्रियानो, त्याच्यामध्ये त्याचं विशेष रक्षण कर. म्हणजे काय विशेष रक्षण कर? कशाने रक्षण होणार आहे? जितकं तुम्ही तुमचं हृदय शुद्ध ठेवाल, जितकं तुमचं चित्त शुद्ध ठेवाल, जितकं तुमचं मन तुम्ही शुद्ध ठेवाल, त्याच्यामध्ये चांगले विचार तुमचे असणार आहे, तर प्रियानो तितकं तुम्ही तुमच्या हृदयाचं रक्षण करणारे लोक असणार आहात. प्रियानो, आणि म्हणून देवाच्या स्वाधीन आम्ही करावं, आमचं अंतःकरण देवाच्या स्वाधीन आम्ही करावं, आमचं हृदय देवाच्या स्वाधीन आम्ही करावं, आमचं हृदय आम्ही देवासाठी उन्नत करावं. येशू म्हणतो मी तुमच्या दाराजवळ उभा आहे, तुमचं दार मी ठोठावते, जो कोणी माझी वाणी ऐकून आपलं दार उघडेल, मी त्याच्यावर आत जाईल, तो मी त्याच्याबरोबर जेवेल, तो माझ्याबरोबर जेवेल. ही सुंदरशी सहभागीता आहे. प्रियानो, तो आमचा देव आमचं दार ठोठावत आहे. प्रियानो, आणि या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. तिथून जीवनाचा उगम सुरुवात होते, उगम आहे, सुरुवात आहे. प्रियानो, आणि मी पाहतो ज्यास माझं अंतःकरण आम्ही आणि सुरक्षित ठेवतो, कारण आम्ही पाहतो की देवाचं आणि देवाला पाहण्याचा सुखद अनुभव, देव दर्शनाचा गोड अनुभव, देव दर्शनाचा आम्ही पाहतो अद्भुत अनुभव देव आम्हाला देत असतो. प्रिया, आणि म्हणून पूर्ण मनानं आम्ही देवावर प्रीती करणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करणं आम्ही गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. प्रियानो, जर आम्हाला देवाला पाहायचंय ते प्रियानो, तर कोण देवाला पाहू शकतं? आणखीन एका दुसऱ्या भाषेमध्ये आम्ही पाहतो स्तोत्र करता काय म्हणतो, स्तोत्र संहिता याचा 24वा अध्याय आणि त्याचं 3 आणि 4 वचन. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल?
त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ ज्याचे हात स्वच्छ आणि मन शुद्ध आहे, आणि मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही, व कपटाने शपथ वाहत नाही, पहा या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो, परमेश्वराच्या गिरीवर, परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल? कुणालाही चढायची परमिशन आहे का? आम्ही पाहतो जेव्हा मोशेला आणि परमेश्वराने सिनाय पर्वतावर बोलवलं होतं, प्रियानो त्या पर्वतावर बोलवलं होतं, त्यांनी सांगितलं की पर्वताच्या पायथ्याशी कुणी येऊ नये अशी आज्ञा तू कर. देवाच्या गिरीवर कुणी चढू शकत नाही प्रियानो, देवाच्या पर्वतावर कुणी चढू शकत नाही. आणि पाहतो त्याचे चढण्याचे आणि त्या पर्वतावर आणि मार्गक्रमण करण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देवाचे काही नियम आहे, देवाची काय आज्ञा आहे. या ठिकाणी बायबल सांगतं परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? प्रश्नचिन्ह आहे प्रियानो. त्यानंतर मी पाहतो त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? पवित्र स्थानामध्ये काय आहे? परमपवित्र स्थानामध्ये मी पाहतो पवित्र स्थानामध्ये देवाचं दर्शन आहे, देवाची समक्षता आहे, देवाचं अस्तित्व आहे. देव त्या ठिकाणी आपल्या लोकांना आणि भेटत असतो प्रियानो. आणि मग त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? पवित्र स्थानामध्ये उभं राहणं प्रियानो म्हणजेच काय? देवाला पाहणं, देवाला न्याहणं, देवाचं दर्शन घेणं, देवाचं मनोहर रूप पाहणं आहे प्रियानो. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ. आमेन. हात स्वच्छ असणं म्हणजे काय? आता आम्ही पाहतो सगळीकडे सॅनिटायझरचा जमाना आहे. सॅनिटायझर थोड्या वेळाने आम्ही हात स्वच्छ करतो, साबणाने हात धुतो, सॅनिटायझरने हात धुतो, हँड वॉशने आम्ही हात धुतो. आम्ही पाहतो तो आता आणि आम्ही पाहतो सांगितलेल्या आरोग्याच्या दृष्टीने. प्रियानो याला हात स्वच्छ म्हणणं नाही. तर प्रियानो तुम्ही तुमच्या हाताद्वारे केलेली जी कर्म आहे, जी सत्कर्म आहेत, त्याच्या आणि त्याद्वारे तुम्ही तुमचे हात स्वच्छ ठेवता प्रियानो. जेव्हा तुम्ही तुमच्या हात स्वर्गाच्या दिशेने उंच करता, प्रभूच्या गौरवासाठी ते उंच करता, प्रभूला शरण तुम्ही येता, आपल्या हात देवासाठी आणि देवाच्या गौरवासाठी उंच करता प्रियानो. ते करणं म्हणजे तुमचे हात शुद्ध असणे प्रियानो. तुम्ही दान धर्म करता, तुम्ही परोपकार करता, तुम्ही गरीबाला देता, तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये अर्पण आणता प्रियानो. हे करणं प्रियानो, देवानं सांगितलेल्या गोष्टी करणं प्रियानो, त्या कृतीमध्ये आणणं तुमच्या हाताच्या द्वारे म्हणजे तुमचे हात शुद्ध करणे प्रियानो. आम्ही स्वच्छ करणं आहे आणि मन शुद्ध हालवूया. मन कसं शुद्ध होईल प्रियानो? जेव्हा तुम्ही आपलं मन देवासाठी उन्नत कराल, तुम्ही प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या मनातली दुष्टता तू काढून टाक, प्रभू माझ्या हृदयामध्ये तू वास कर, प्रभू माझ्या हृदयामध्ये तुझी वचनं ठसली जाऊ दे, माझ्या हृदपटावर तुझी वचनं कोरली जाऊ दे प्रियानो. त्यावेळेस आम्ही पाहतो आमचं मन, आमचं हृदय, आमचं अंतःकरण स्वच्छ होतं प्रियानो. आमचं ते हृदय सिंचित आम्ही सिंचित केलं जातं किंवा ओलं केलं जातं. तुमच्यातलं पाषाणमय हृदय मी काढून टाकीन आणि तुम्हाला मांसमय हृदय म्हणजे मी शुद्ध हृदय देईन. मी तुम्हाला पवित्र हृदय देईन. तुमच्या ठाई शुद्धता बसेल, तुमच्या ठाई आणि ते विचार चांगले असणार आहेत जेव्हा आम्ही आमचं मन देवाच्या स्वाधीन करतो प्रियानो. आणि मग या ठिकाणी बायबल सांगतं आणि मन शुद्ध आहे जो आपले चित्त, पुन्हा चित्त आले, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही. चुकीच्या गोष्टीकडं, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीकडं, सर्व प्रकारच्या वाईटापासून दूर राहणं आणि चुकीच्या गोष्टीकडे किंवा असत्याकडे आपलं चित्त न लावणं व कपटाने शपथ वाहत नाही, तो देवाच्या पवित्र स्थानामध्ये उभा राहू शकतो. म्हणजेच तो देवाला पाहू शकतो. आणि म्हणून प्रियानो आमचं मन आम्ही शुद्ध ठेवावं. बायबल मला सांगतो स्तोत्र संहिता याचा 51 अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. पहा अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. पहा अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. पहा या ठिकाणं समागमाचं व्यभिचाराचं पाप केल्यानंतर संदेशता त्याच्याकडे येऊन आणि स्तोत्रकर्त्याचे कान उघडतो प्रियानो दावीद राजा. आणि मी पाहतो बायबल मला सांगतं त्यावेळेस तो पश्चाताप केल्यानंतर काय म्हणत आहे, पहा अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. देवाला आतील सत्यता आवडते प्रियानो.
अंतर्यामीची सत्यता तुम्हाला देवाला आवडते. आणि जे देवाला आवडतं तेच आम्ही करावं. आम्हाला देवाला पाहायचं आहे प्रियानो. आम्हाला देवाचं दर्शन हवं आहे. आम्हाला त्या पवित्र स्थानामध्ये उभं राहायचं आहे. आम्हाला त्या गिरीवर, त्या पर्वतावर आम्हाला चढायचंय प्रियानो. आमचे हात स्वच्छ असणं गरजेचं आहे. आमचं मन आणि शुद्ध असणं गरजेचं आहे प्रियानो. आणि या ठिकाणी देवाचा दास बनत आहे. तो पश्चाताप करत आहे, आपली कबुली देत आहे. तो म्हणत आहे की देवा, तुला अंतर्यामीची शुद्धता, तुला सत्य, तुला अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. आज आम्ही पाहतो देवाला पाहण्याची अपेक्षा करणाऱ्या देवाच्या लोकांनो, कान देऊन ऐका. तुम्हाला अंतर्यामीची देव, तुम्हाला अंतर्यामीची सत्यता प्रिय आहे, आवडते, तर प्रियानो त्या सत्यतेच्या मागे तुम्ही आहात का? आपला अंतर्याम देवाच्या स्वाधीन केलेला आहे का? आपल्या अंतःकरणामध्ये ती शुद्धता आलेली आहे का? अजूनही माझ्या मनामध्ये वाईट विचार येतात, अजूनही माझ्या मनामध्ये व्यसनेचे वासनांचे विचार येतात, अजूनही माझ्या मनामध्ये चुकीच्या कल्पना, चुकीचे विचार येतात, अजूनही माझ्या मनामध्ये संशय आहे का प्रियानो? या गोष्टी आम्ही तपासणं गरजेचं आहे. आमचा देव आम्हाला सांगत. म्हणून मन शुद्ध असणं म्हणजे देवाचं दर्शन घेणं आहे. हा एक सोपा, साधा मार्ग, चांगला मार्ग, खात्रीचा मार्ग देवानं आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून पाहतो की देवाची इच्छा आहे. मोशेनं इच्छा व्यक्त केली, देवानं त्याची इच्छा पूर्ण केली. आज तुमची जर ती इच्छा आहे तर देव म्हणत आहे की हा मार्ग आहे. आम्ही पाहतो की प्रभू, तुझं हृदय तू स्वच्छ कर, तुझ्या हृदयातली मलिनता निघून जाऊ दे, तुझ्या हृदयातलं कपट निघून जाऊ दे, तुझ्या हृदयातला द्वेष निघून जाऊ दे, तुझ्या हृदयातली आणि सर्व प्रकारची चुकीच्या गोष्टी निघून जाऊ दे, म्हणजे मी तुला माझं दर्शन देईल. हालेलुया. आणि ते खरं दर्शन आहे प्रियानो, ज्या दर्शनाविषयी देव आम्हाला सांगत आहे. आम्ही पाहतो आणि म्हणून देव असत्याकडे आपलं मन असता कामा नये. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, असं अंतर्यामीची सत्यता तुला आवडते, माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. माझ्या देवा तो म्हणतो की माझ्या अंतर्यामाला, माझ्या हृदयाला, माझ्या मनाला तुझ्या ज्ञानाची ओळख करून दे. देवाचं ज्ञान, देवाचं वचन, देवाचा शब्द आम्हाला शुद्ध करतो प्रियानो. आणि मग मंडळीविषयी सांगितलेलं आहे की वचन रूपी जलस्नानानं त्यानं आपल्या वधूला शुद्ध केले. देवाची शुद्ध करण्याची पद्धत कशी आहे? तो अंतर्बाह्य आम्हाला शुद्ध करतो, अंतर्यामी तो आम्हाला शुद्ध करतो. आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगतं, भांड केवळ बाहेरून स्वच्छ केल्यानंतर काय उपयोग नाही. भांड आतून, पात्र आतून आणि बाहेरून स्वच्छ असणं गरजेचं आहे प्रियानो. आतून आणि बाहेरून जेव्हा तुमचं अंतःकरण आतून स्वच्छ होतं, तुम्ही आतून स्वच्छ होता, आपोआप बाहेरचा काकी येते प्रियानो. तुमचं मन, तुमच्या हृदयामध्ये जर आम्ही पाहतो शुद्धता आहे तर त्याची रिफ्लेक्शन किंवा प्रतिबिंब तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतं प्रियानो. ते तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतं. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं, तेजस्वितेच्या परंपरेनं त्यानं आमचं रूपांतर केलेलं आहे. मनाच्या नवीकरणानं आमचं रूपांतर त्यानं केलेलं आहे प्रियानो. आम्ही देवाची इच्छा काय आहे ते आम्ही जाणून घ्यावं. आणि देवाची इच्छा हीच आहे की आम्ही देवाला पाहावं, आम्हाला देवाचं दर्शन घडावं. आणि म्हणून या युगाबरोबर समोर होऊ नका, कारण युगामध्ये सर्व चुकीच्या गोष्टी आहेत प्रियानो. आता आम्ही देवाबरोबर आम्ही एकरूप होणं गरजेचं आहे. देवाशी आम्ही जोडून राहणं गरजेचं आहे. आमचं हृदय आम्ही स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आमचे हात स्वच्छ, आमचं मन शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि म्हणतो की अंतर्यामीची सत्यता तुला प्रिय आहे. 51 अध्यायाच्या त्याच अध्यायामध्ये मी पाहतो 51 आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये स्तोत्र संहिता याचा 51 अध्याय आणि त्याचं 10वं वचन. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. तो म्हणतो माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. या ठिकाणं तो देवाजवळ अपेक्षा करत आहे. त्याचं मन व्यभिचाराच्या विचारानं बरबटलेलं होतं, त्याचं मन वासनेच्या विचारानं बरबटलेलं होतं. आम्ही पाहतो काम वासना त्याच्या मनामध्ये आली होती आणि त्याने ती कृतीतून केली प्रियानो. ते पाप त्याने केलं, तो व्यभिचार त्याने केला. आणि या ठिकाणी तो पश्चाताप करत असताना देवाला म्हणत आहे, हे देवा, काय म्हणतो बा, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. आज जर तुम्हाला वाटतं की मला देवाला पाहायचंय प्रियानो, तर आज आपल्या पापांचा पश्चाताप आपण करूयात, आपलं आत्मपरीक्षण आपण करूयात की मी काय पाप केलेला आहे, मी कुठं चुकलेलं आहे, अजूनही माझ्या मनामध्ये ते वाईट विचार आहेत का. बायबल सांगतं, तुझं मन जर तुला दोषी ठरवत नाही तर देवाजवळ जायला तुला धैर्य आहे. हालेलुया. म्हणजेच काय, तर देवाकडे पाहायला तुला धैर्य आहे, तुला तो अनुभव देव देणार आहे. तुझं मन जर तुला दोषी ठरवत नसेल तर या ठिकाणं दाविदाचं मन,
दाविदाला दोषी ठरवत होतं. संदेष्टाने येऊन त्याची कानउघाडणी केली, त्याच्या पापाचं जाणीव त्याला करून दिली आणि तो म्हणतो, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. आज ज्यांना वाटतं की मला देवाला पाहायचंय, मला देवाचं दर्शन हवंय, मला देवाचं मुख निहाळायचंय, मला त्याचं मनोहर रूप पाहिजे, तर आज देवाला म्हणा, आपल्या पापांचा पश्चाताप करून देवाला म्हणा, देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि स्थिर असा आत्मा माझ्या ठाई पुन्हा घाल. अजूनही आम्ही व्यसनाधीन आहोत प्रिया. अनेक लोक आहेत ते आणि वर्षानुवर्ष चर्चला जातात, पण अजूनही त्यांच्या ठाई व्यसन आहे प्रियानो. अजूनही त्यांच्या ठाई आणि चुकीचे विचार त्यांच्यामध्ये आहेत प्रियानो. आमचं शरीर देवाचं मंदिर आहे, त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. देव म्हणतो, जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करेल त्याचा मी नाश करेल. पवित्र शास्त्रामध्ये सांगतो, तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला प्रिय असा यत्न करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आम्ही अजून खोटं बोलतो, अजूनही आमच्यामध्ये आणि मी पाहतो आणि तंबाखू खाणं, गुटखा खाणं, अनेक प्रकारची व्यसनं करणं अजूनही आहेत विश्वासधाऱ्यांमध्ये प्रियानो. आज आम्ही ती तपासावी, आज आम्ही आत्मपरीक्षण करावं, आज देवाजवळ यावं. माझ्या भावानं बहिणीनो, आणि एखाद्या स्त्रीकडे कामिच्छेने पाहिलं तरी देव म्हणतो की तू आपल्या मनामध्ये व्यभिचार केलाय, म्हणजे तुझं मन पापी आहे. त्याच्यामधलं ते पाप जोपर्यंत जात नाही, तुला देवाचे आशीर्वाद नाही. आणि मग या ठिकाणी तो म्हणतो, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. यशाच्या ग्रंथामध्ये आम्ही पाहतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं, यशाचा ग्रंथ याचा 59वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही. तुमचे ऐकत नाही. देव का ऐकत नाही? देव आम्हाला का दर्शन देत नाही? आम्ही पाहतो की प्रत्येक जणाला वाटतं की देवाला मला पाहायचंय, मला दर्शन देवाचं घ्यायचंय, मग का मला दर्शन होत नाही? प्रियानो, त्याचं मुख्य कारण जर काय आहे तर या ठिकाणी संदेष्टा म्हणत आहे, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झालेले आहेत. देव आणि माझ्यामध्ये आणि आडभिंतीप्रमाणे ते पाप माझं झालंय. आमचे अपराध, आमचं पाप देव आणि माझ्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झालंय प्रियानो. आणि बायबल सांगतं त्या झाले आहेत आणि तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही. म्हणजे तुमच्या हृदयाच्या कुटिलतेमुळे, तुमच्या हृदयातल्या अशुद्धतेमुळे, तुमच्या हृदयातल्या आणि सर्व प्रकारच्या चुकीच्या विचारांमुळे देव तुम्हाला दर्शन देत नाही प्रियानो. आणि अशाच अवस्थेमध्ये जर मी म्हटलं देवा मला तुला पाहायचंय, तर प्रियानो तुम्हाला कधी त्याचा आशीर्वाद मिळणार नाही. तर म्हणून आमचं हृदय स्वच्छ असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला दर्शन देईल प्रियानो. कधी देईल? आमचे अपराध आम्ही कबूल करून सोडून देऊ, आमच्या देवाजवळ आम्ही कबूल करू, आमचं पाप देवाजवळ आम्ही कबूल करू, येशूच्या रक्ताखाली आम्ही येऊ, आमचं हृदय येशूच्या रक्तानं आम्ही सिंचित करून घेऊ आणि त्याला आम्ही आमच्या हृदयामध्ये स्थान देऊ प्रियानो. आम्ही देवाला पाहणारे लोक असणार आहोत प्रियानो. आणि हा अतिशय आशीर्वाद, मोठा आशीर्वाद आहे. देवदर्शनासाठी लोक काय करतात? उपास तापास, एका पायावर उभं राहणं, लोटांगण घालत जाणं, आम्ही पाहतो गुडघ्यावर येणं, सर्व गोष्टी करणं. पण प्रियानो, आणि आपल्या पवित्र शास्त्राप्रमाणे गुडघ्यावर येणं, हात उंच करणं, आणि तो देवाच्या उपासनेचा भाग आहे. पण प्रियानो, खरं आणि देवाला पाहण्याचा मार्ग जर काय असेल, तो आम्ही पाहतो आमचं अंतःकरण शुद्ध असणं. आम्ही पाहतो नाही निर्मळ मन काही करील सावधान. मनच जर निर्मळ नसेल तर प्रियानो आम्हाला शुद्धता नाही, आणि मन जर निर्मळ असेल तर आम्हाला सर्व प्रकारची शुद्धता आहे. जर तुमचं हृदय शुद्ध आहे तर तुमचं शरीर शुद्ध असणार आहे. तुमचं हृदय आनंदी आहे तर ते उत्कृष्ट औषध असणार आहे. आणि आनंदी हृदय, बायबल मला सांगतो, उत्कृष्ट औषध आहे. हृदय आनंदी कधी होईल? जर त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, त्याच्यामध्ये शुद्धता असेल, त्याच्यामध्ये निर्मळता असेल. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही पाहतो देव आम्हाला त्या माध्यमातून दिसतो प्रियानो. आणि मी पाहतो आम्हाला तो आनंद, आमच्या देहाला आरोग्य ते असणार आहे प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतो, तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही. आणि म्हणून आमचं पाप आम्ही देवाजवळ कबूल करणं आणि ते सोडून देणं हे फार गरजेचं आहे. बायबल आम्हाला सांगतं. आणि इतिहासाचं आणि पहिले इतिहास याचा 16वा अध्याय आणि त्याचं 11वं वचन,
परमेश्वर व त्याचे सामर्थ्य परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा, यावर भरोसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. बायबल काय सांगतं याच्यामध्ये? परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा. परमेश्वर आणि त्याचं सामर्थ्य याच्यावर आमचा भरोसा असणं गरजेचं आहे आणि तुमचा तो आहे. त्याबद्दल प्रभूला मी धन्यवाद देतो, प्रभूचे आभार मानतो. पुढची महत्वाची गोष्ट आहे की देवाच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. म्हणजे देवाच्या दर्शनाविषयी कसा असा? तुम्ही उतावळ असा, आतुर असा. मला ते हवंय, मला देवाला पाहिजे, मला देवाला पाहिजे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझे जीव त्यासाठी लुलपते. माझे नेत्र प्रभूला शोधणारे असावे, माझं हृदय त्यासाठी स्वच्छ असणं गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा आणि त्याच्या दर्शनाविषयी सदा, एकदा नाही तर कसं सांगितले, सदा तुम्ही आतुर असा. ज्यावेळेस तुम्ही सदा देवाच्या दर्शनाविषयी आतुर राहता तेव्हा तुम्ही ती काळजी घेता की माझं हृदय शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाच्या दर्शनाविषयी आतुर राहण्यामध्ये एक फायदा आहे की तुम्ही तुमच्या हृदयाच्या शुद्धतेकडे लक्ष देता आणि ज्या ज्या मार्गाने हृदय शुद्ध होतो तो मार्ग तुम्ही अवलंबता. प्रियानो, कशाच्या मार्गाने? पहिल्या मी पाहतो येशूचं रक्त आमचं हृदय स्वच्छ करतं. त्यानंतर मी पाहतो देवाचं वचन आमचं हृदय शुद्ध करतं. प्रियानो, आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की त्याचं तुझ्या आपल्या मुलाबाळांच्या मनावरती वचन ठसीव, आमच्या मनामध्ये ते असणं, आमच्या हृदपटावरती कोरली जाणं गरजेचं आहे. म्हणून देवाच्या दर्शनाविषयी सदा आतुर असावं हवं. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे लक्ष आम्ही देणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाकडे लक्ष आम्ही देणं गरजेचं आहे. रोज आम्ही येशूच्या रक्ताखाली मी स्वतः येणं, माझ्या कुटुंबाला आणणं, माझ्या मंडळीतल्या प्रत्येक उपासकासाठी ते रक्त त्याच्यावर असावं यासाठी मी प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रियानो, आमचं मन देवापासून दूर असता कामा नये. आम्ही पाहतो यशायाच्या ग्रंथामध्ये 29 अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखतात आणि हे माझे भय बाळगतात. ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. म्हणून लक्षात ठेवा प्रियानो, देव काय म्हणत आहे, संदेश काय येत आहे, देवाचा दास देवाच्या दासाकडनं आणि देवाचा आत्मा आमच्याशी काय बोलत आहे याच्याकडे आम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे. प्रियानो, आम्ही संदेश पडताळून पाहणं गरजेचं आहे. पहिल्या मंडळीप्रमाणे ते लोक आणि संदेश ऐकून घरी गेल्यानंतर आणि पवित्र शास्त्रामध्ये बघत होते की ते जसंच्या तसं आहे का नाही. आज तशा अवस्थेपर्यंत आम्ही जाणं गरजेचं आहे. आज आमची ती अवस्था असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी बायबल सांगतो प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दाने माझा सन्मान करतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखतात. मजपासून माझा सन्मान ओठाणी करतात पण आपलं मन मजपासून दूर ठेवतात. आणि मन जर देवापासून दूर आहे तर प्रियानो काहीही उपयोग नाही. देवाचं दर्शन नाही, देवाला पाहण्याचा आनंद नाही, देवाचं मनोहर रूप पाहण्याचा सुखद अनुभव त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि म्हणून तुमचं अंतःकरण देवापासून दूर असता कामा नये हवं. आम्ही पाहतो ते अंतःकरण प्रभूशी जडणं गरजेचं आहे. ते हृदय देवाशी जडणं गरजेचं आहे. आत्म्याने खरेपणाने आम्ही देवाची उपासना करणारे लोक आहे आणि मनुष्याच्या बनवलेल्या आज्ञेप्रमाणे आम्ही भय न बाळगता देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही भय बाळगावं. आमचं मन देवाशी निगडीत असावं किंवा संयुक्त असावं अशी देवाची इच्छा आहे. प्रियानो, तर देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत. कारण बायबल आम्हाला सांगतो देव बाह्य रूप पाहत नाही, देव हृदय पारखणारा तो देव आहे. मला देवाला पाहायचंय तर देव पहिल्यांदा तुझं हृदय पाहणार आहे. तुम्ही जर प्रार्थना केली हे देवा मला तुला पाहायचंय, मला तुझं दर्शन हवंय, मला तुझं मनोहर रूप पाहायचंय, तर प्रियानो प्रथम देव तुमचं हृदय पारखणार आहे. तुमचं हृदय जर शुद्ध असणार आहे तर देव तुम्हाला दर्शन देणार आहे. म्हणून एका ठिकाणी बायबल सांगतं की देव बाह्य रूप पाहत नाही, देव हृदय पारखणारा देव आहे. इतिहासाचं पहिले शमूएल याचा 16वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, म्हटले
तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ हा, नको, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको. कारण मी त्याला नापसंत केले आहे. कारण देवानं दाविदाला पसंत केलं होतं, त्याच्या भावाला नाही. आणि म्हणून देवाचं वचन त्या शमूएलाला सांगत आहे की तू त्याच्या उंच काठीवर म्हणजे त्याच्या पर्सनॅलिटीवर, त्याच्या अंगकाठीवर तू जाऊ नको. मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. हा, परमेश्वराचं पाहणं मानवासारखं नाही. म्हणजे मनुष्य काय पाहतो, फक्त बाह्य रूप पाहतो आणि म्हणून तो फसतो. प्रियानो, बायबल आम्हाला सांगतो मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. पण परमेश्वर काय पाहतो, हृदय पाहतो. तुम्हाला देवाला पाहायचंय का? मग तुमचं हृदय पाहणाऱ्या देवाला ते हृदय शुद्ध आहे की नाही हे आम्ही तपासणं गरजेचं आहे. प्रियानो, माझं हृदय शुद्ध आहे की नाही, येशूच्या रक्तानं मी ते शुद्ध करून घेतलंय की नाही, वचनरूपी जलस्नानानं मी शुद्ध झालोय की नाही, माझ्या हृदयामध्ये देवाची वचनं आहेत की नाही. मी न करावे विरुद्ध तुझ्या पातक माझ्या मनी जरी, वचन तुझे मी जपून ठेवले मनात माझ्या आजवरी. प्रियानो, ते वचन आम्ही देव जपून ठेवणं गरजेचं आहे. कारण ते वचन आम्हाला शुद्धता देतं, येशूचं रक्त आम्हाला पवित्र करतं. आणि हृदय पाहणारा देव तो आहे. प्रियानो, मला देवाला पाहायचंय तर देव आमचं हृदय पाहतो की याच्या ठाई ती शुद्धता आहे का, याच्या ठाई ती पवित्रता आहे का, त्यानं माझ्या रक्ताद्वारे तो शुद्ध झालेला आहे का, आपल्या पापांचा पश्चाताप त्यानं केलेला आहे का. जर तुम्ही तो केलेला असाल तर तुम्हाला देवाचं दर्शन निश्चित घडणार आहे. तुम्ही देवाला पाहणारे लोक ठरणार आहात. प्रियानो, इब्रिकरा आम्ही पाहतो गणनाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि त्याचं 14 वचन. हे त्यांनी या देशच्या लोकांसही कळवले आहे. त्यांनी तर ऐकलेच असेल की तू परमेश्वर या लोकांच्या ठाई वसत असून त्यास प्रत्यक्ष दर्शन देतोस. तुझा मेघ त्याचवर राहतो आणि दिवसा मेघस्तंभात व रात्री अग्निस्तंभात राहून तू त्यांच्या पुढे चालत असतोस. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की मोशे ज्या वतनामध्ये किंवा ज्या आणि भूमीमध्ये परमेश्वर आपल्या लोकांना घेऊन जाणार होता, वचनदत्त देशामध्ये, त्या देशाची टेहळणी करण्यासाठी परमेश्वर मोशेला म्हणतो की प्रत्येक वंशातला एक जण असे तू पाठव आणि ते टेहळणी करून येतील. मग 12 वंशातले 12 पुरुष गेले, त्याच्यामध्ये यहोशुवा आणि कालेब पण होते. आणि सर्वांनी नकारात्मक हे तो कालेब आणि यहोशुवा सोडून बाकी सगळ्यांनी नकारात्मक त्या ठिकाणातून रिपोर्ट घेऊन आले की ते लोक महाकाय आहेत, आमची त्यांच्या पुढे टोळाप्रमाणे असो आणि ते आमचा पराभव करतील. पण हे जे 2 आहे सेवक कालेब आणि यहोशुवा, हे म्हटले की जर देवाची इच्छा असेल तर ते लोक आमचे भक्ष होतील. आणि मी पाहतो की ज्यांनी चुकीची बातमी आणली, देवाने त्यांचा नाश, ते गतप्राण झाले. प्रियानो, आणि देवानं यहोशुवा आणि कालेब यांना त्या वतनामध्ये तो घेऊन गेला. ज्यांनी त्या बातम्या, चुकीच्या बातम्या ऐकून ज्यांनी कुरकुर केली, त्यांना सुद्धा रानामध्ये नष्ट केले. प्रियानो, 40 दिवसाचा तो प्रवास, प्रत्येक दिवसाला प्रत्येक एक दिवसाला 1 वर्ष, असे 40 वर्ष त्यांनी रानामध्ये त्यांना परमेश्वराने त्यांना फिरवलं. आणि मी पाहतो की तुमचे प्रेत पूर्ण नष्ट होईपर्यंत मी आणि त्यांना वचनदत्त देशामध्ये घेऊन जाणार आहे. आमचा देव जसा प्रीतिपूर्ण देव आहे तसा तो न्यायी देव आहे. प्रियानो, आणि या ठिकाणं आम्ही पाहतो की ज्या वेळेला हे लोक त्या ठिकाणं गेले, यहोशुवा आणि कालेब त्यांनी होकारात्मक रिपोर्ट आणला. आणि मोशे त्या ठिकाणी काय म्हणतो, त्यांनी ह्या देशच्या लोकांना कळविले आहे. आणि काय त्यांनी तर ऐकले असेल की, त्यांनी ऐकलं असणार, त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली असणार. काय बातमी आहे ती? तू परमेश्वर या लोकांच्या ठाई वसत असून त्यास प्रत्यक्ष दर्शन देतोस. पहा, देव, त्यांनी ऐकलं असेल की देव आपल्या लोकांठाई वसतो. प्रियानो, आणि आपल्या लोकांना प्रत्यक्ष दर्शन देतो. देवाच्या दर्शनाशिवाय किंवा देवाच्या समक्षतेशिवाय, देवाची आमच्यामध्ये वस्ती असल्याशिवाय आम्ही आध्यात्मिक प्रवास पूर्ण करू शकत नाही. म्हणून आम्ही पाहतो या नव्या कराराप्रमाणे आमचा आध्यात्मिक प्रवास सुरू असताना येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. हा प्रवास आमचा चालू आहे. प्रियानो, आणि या प्रवासामध्ये आम्हाला देवाची वस्ती आमच्यामध्ये असतं आणि देवाला आम्ही प्रत्यक्ष पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण देवाचं दर्शन आम्हाला बळ देणार आहे. देवाचं दर्शन आम्हाला त्या प्रवासामध्ये अधिक चालण्याची शक्ती पुरवणार आहे. देवाची वस्ती आम्हाला अंतर्यामी बलसंपन्न करणारी आहे. आणि म्हणून बायबल मला सांगतो की तू त्या लोकांच्या
लोकांच्या ठेवी वसत असून त्यास प्रत्यक्ष दर्शन देतो. आमचा देव हा प्रत्यक्ष दर्शन देणारा देव आहे. आणि म्हणून प्रियानो, तुमचं हृदय तुम्ही सतत स्वच्छ आणि शुद्ध ठेवा. तुमचा प्रवास चालू आहे प्रियानो, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक दिवस तुम्ही आपलं हृदय शुद्ध ठेवा. म्हणजे देवाची वस्ती तुमच्यामध्ये असणार आहे, देवाचं प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला घडणार आहे आणि रोजचा दिवस तुमच्या देवाच्या सानिध्यातला तो प्रवास जो आहे तो आशीर्वादित असणार आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, या लोकांच्या ठिकाणी वसत असून त्यास प्रत्यक्ष दर्शन देतो. तुझा मेघ त्याचवर राहतो आणि दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभात राहून तो त्यांच्या पुढे चालतो. दिवसा मेघस्तंभात, रात्री अग्निस्तंभात. म्हणजेच काय? पवित्र आत्म्यामध्ये हालवलं. पवित्र आत्मा त्याच्या पुढे चालतो प्रियानो. त्या आत्म्यामध्ये देव त्यांच्या पुढे चालतो. आणि नव्या कराप्रमाणे तो पेंटिकॉस्टच्या दिवशी आलेला आत्मा, पवित्र आत्मा आपल्या लोकांपुढे चालत आहे प्रियानो. मंडळीच्या पुढे तो चालत आहे. आम्हाला तो आणि त्या मेघस्तंभाद्वारे, त्या अग्निस्तंभाद्वारे पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करत आहे, आम्हाला त्या सत्यामध्ये घेऊन जाते. प्रवासामध्ये देव आपल्या लोकांना प्रत्यक्ष दर्शन देतो प्रियानो. कारण ते दर्शन गरजेचं आहे, आवश्यक आहे आम्हाला बळ देण्यासाठी. आणि म्हणून देवाच्या दर्शनाविषयी उत्सुक असा, देवाच्या दर्शनाविषयी आवेशी असा. ते दर्शन कशाच्या माध्यमातून मला मिळतं? तर हृदयाच्या शुद्धतेच्या माध्यमातून मला मिळतं. आणि ती शुद्धता त्याच्यामध्ये आम्ही टिकणं किंवा त्याच्यामध्ये आम्ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे प्रियानो. बायबल मला सांगतं, दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय त्याचं 14 वचन. तर माझे नाम ज्यास दिले आहे, तर माझे नाम ज्यास दिले आहे, त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली, त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन, आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची त्यास क्षमा करेन, त्यांच्या पापांची त्या क्षमा करील व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. या ठिकाणी बायबल असत, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले. दीन होऊन प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन वाईट दुष्ट मार्गापासून परावृत्त होणं. देवाच्या दर्शनासाठी दुष्ट मार्गापासून परावृत्त होणं, वाईट गोष्टीपासून दूर राहणं, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून दूर राहणं, देवाला आवडणाऱ्या गोष्टी आत्मसात करणं फार गरजेचं आहे प्रियानो. आणि देवाला काय आवडतं? देवाला अंतर्यामीची सत्यता आवडते. हालेलुया. आम्ही सात्विक मार्गाने चालावं, आम्ही शुद्ध मार्गाने चालावं, आम्ही खरं धर्माचरण करावं अशी देवाची इच्छा आहे प्रियानो. खरं धर्माचरण म्हणजे शुद्धतेमध्ये चालणं, पवित्रतेमध्ये चालणं, देवाच्या वचनाप्रमाणे चालणं, ऐकल्याप्रमाणे आम्ही आचरण करूयात प्रमाणे आणि करूयात म्हणजे आम्ही वाईटापासून दूर राहू प्रियानो. आणि या ठिकाणी बायबल असतं, दर्शनाविषयी उत्सुक होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले. प्रियानो, दुष्ट मार्गापासून जेव्हा आम्ही परावृत्त होतो, आम्हाला देवाचं दर्शन घडतं, आम्ही देवाला पाहतो, आम्ही देवाचं मुख न्याहतो. आणि म्हणून माझ्या भावांनो, बहिणींनो, स्तोत्रकर्त्या दाविदाप्रमाणे आज आपण देवाजवळ वरदान मागूयात. हे देवा, तुझ्या प्राप्तीसाठी झटण्याचं वरदान मला तू दे. मग आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी व्हावी, म्हणजे तुझं मनोहर रूप मी पाहत राहील आणि तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करणं हा सुद्धा एक देवाला पाहण्याचा एक मार्ग आहे. तो विषय वेगळा आहे, मी पुढे कधीतरी पाहूया. पण आम्ही पाहतो, दुष्ट मार्गापासून जोपर्यंत आम्ही परावृत्त होत नाही, आम्हाला देवाचं दर्शन कधीही घडत नाही. म्हणून देवाच्या दर्शनाविषयी उत्सुक आम्ही असावं, दुष्ट मार्गापासून आम्ही परावृत्त व्हावं. म्हणजे काय होणार आहे? यस, मी देवाला पाहतो, देवाचं दर्शन मला घडतं, देव स्वर्गातून माझी विनंती ऐकतो. हालेलुया. किती चांगली गोष्ट आहे. देवाचं दर्शन तर देव आम्हाला देतोच, त्याला पाहण्याचा सुखद अनुभव तो आम्हाला देतो. एवढंच नाही तर स्वर्गातून माझी विनंती, भूतलावरून माझ्या आणि घरातून माझ्या मंदिर चर्चमधून, मंडळीमधून एकत्र मिळण्यामधून जेव्हा मी माझी विनंती देवाला सादर करतो, मंडळी आपली विनंती देवाला सादर करते, स्वर्गातून विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करील आणि काय लिहिलं पुढं, त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. पहा, तुम्ही सर्व लोक, प्रत्येक विश्वासणारा लोक,
प्रत्येक विश्वासणारे भाऊ, प्रत्येक विश्वासणारी बहीण ज्यावेळेस देवाच्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन आणि आणि दुष्टतेपासून तुम्ही परावृत्त व्हाल प्रियानो, देव तुमची प्रार्थना ऐकेल आणि तुमच्या पापांची क्षमा करेल आणि तुमच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. आज ज्या देशामध्ये भारतामध्ये आम्ही राहत आहोत, आज त्या कोरोना नामाच्या आणि क्लेशानं सर्व लोक बाधित आहेत प्रियानो. देवाची कृपा आपल्यावर आहे. देवानं आमच्यापर्यंत ते आले नाही, कारण तुझ्या डोळ्याला दिसेल, तुला भेटणार नाही, असं देवाचं अभिवचन आहे प्रियानो. पण आम्ही पाहतो ते क्लेश माझ्या देशातून नाहीसे व्हावे, तर मला काय करायचं आहे? माझं मन, माझं हृदय मला शुद्ध ठेवायचं आहे प्रियानो. आणि जर मी ते करतो प्रियानो, दुष्ट मार्गापासून परावृत्त होतो, माझ्याही पापांची क्षमा होती आणि ज्या देशामध्ये देवाने मला ठेवलंय त्या देशातून क्लेश नाहीसे होतात. देवानं दिलेलं हे अभिवचन आहे प्रियानो. आणि म्हणून आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेतून आम्ही देवाजवळ यावं असं बायबल मला सांगतं. रोमकरांचं आपलं प्रेषितांचं कृत्य याचा 24वा अध्याय आणि त्याचं 15 आणि 16 वचन. आणि धार्मिकांचे व अधार्मिकांचेही पुन्हा उठणे होईल. आणि धार्मिकांचे व अधार्मिकांचेही पुन्हा उठणे होईल. अशी जी ते आशा धरितात, अशी जी ते आशा धरितात, तीच आशा मी देवाकडे पाहून धरितो. तीच आशा मी देवाकडे पाहून धरितो. यामुळे देवा संबंधाने व व मनुष्या संबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करतो. पहा, या ठिकाणी बायबल सांगतं की आणि जो पौल आहे त्याला फेलिक्स सुभेदारासमोर पौलाची चौकशीसाठी उभे केली आणि त्या ठिकाणं धार्मिकाचे व अधार्मिकाचे पुन्हा विटण्याविषयी त्या ठिकाणं आणि त्या ठिकाणी जो वाद झालेला आहे प्रियानो, त्याच्याविषयी मी पाहतो आणि त्याचं वक्तव्य काय किंवा तो काय बोलत आहे. आणि धार्मिकाचे आणि अधार्मिकाचे पुन्हा उठणे होईल. अशी जी ते आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. पहा, धार्मिकाचं उठणं होणार आहे, अधार्मिकाचं उठणार आहे. धार्मिकता, इंद्रिय दमन आणि न्यायाविषयी त्या ठिकाणी तो बोलतो प्रियानो. आणि तो फेलिक्स आहे, तो त्याच्यामध्ये देवाचं भय, त्याला न्यायाविषयी माहिती आहे आणि मग त्या ठिकाणी तो त्याला थांबवतो. आपण पुन्हा कधीतरी बोलू असं म्हणतो, कारण त्याला त्या न्यायाविषयी भीती वाटली प्रिया. त्याची बायको आणि त्याच्या प्रभूवर विश्वास ठेवून होती. आणि या ठिकाणी मी पाहतो धार्मिकाचं आणि अधार्मिकाचं उठणं म्हणजे न्यायाच्या प्रसंगाविषयी लिहिलेलं आहे प्रियानो. प्रत्येक जण उठणार आहे प्रियानो. एक मनुष्याला एकदा जन्म, त्यानंतर त्याला आणि मरण, त्यानंतर त्याचा न्याय ठरलेला आहे. प्रत्येकाला धार्मिकाचं उठणं होणार आहे, अधार्मिकाचं उठणं होणार आहे, प्रत्येकाचा न्याय होणार आहे. ज्यांनी सत्कर्म केली ते सार्वकालिक जीवनासाठी उठवले जातील, ज्यांनी दुष्कर्म केली त्यांनी ते सार्वकालिक न्यायासाठी उठवले जातील, बायबल मला सांगतं प्रियानो. आणि मग या ठिकाणी आणि धार्मिकाचे आणि अधार्मिकाचे पुन्हा उठणे होईल. अशी जी ते आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. हालेलुया. कोणाकडे पाहून धरतो ती आशा? देवाकडे पाहून धरतो. आणि देवाची आशा, देवापासूनची आशा निराश करत नाही. तीच आशा, धार्मिकाचं आणि अधार्मिकाचं पुन्हा उठणं, ती आशा मी देवाकडे पाहून धरतो. हालेलुया. त्याला माहिती आहे की एक दिवस आमचा न्याय होणार आहे, म्हणून धार्मिकता, इंद्रिय देवाने न्यायाविषयी तो त्या ठिकाणी बोलत आहे. आणि ते उठणं होणार आहे परमेश्वराकडे पाहून. ती आशा मी देवाकडे पाहून धरतो. आणि म्हणून देवाकडे पाहून ती आशा असणं गरजेचं आहे प्रिया. आणि मग तो देवाकडे पाहण्यासाठी ती पाहून आशा धरतो. म्हणून तो काय म्हणतो? म्हणून यामुळे देवासंबंधी व मनुष्यासंबंधी माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करतो. कारण का? मी देवाकडे पाहून ती आशा धरतो. देवाकडे पाहण्याचा अधिकार त्यालाच आहे प्रियानो. देवाला तोच पाहू शकतो ज्याचं मन शुद्ध आहे. म्हणून न्याय होणार आहे प्रियानो. अधार्मिकाचं पुन्हा उठणं होणार आहे. त्याच्या कर्माप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरणार आहे. आणि तीच आशा देव म्हणतो, पौल म्हणतो की तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. आज जर मला तीच आशा देवाकडे पाहून धरायची, एक दिवस आमचा न्याय होणार आहे, एक दिवस जगातला प्रवास आम्हाला संपवायचा आहे, एक दिवस आम्हाला न्यायाला सामोरं जावं लागणार आहे. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. आणि ती जर आशा माझ्यामध्ये आहे, धार्मिकाच्या आणि अधार्मिकाच्या उठण्याची आशा जर माझ्यामध्ये आहे, तर प्रियानो देवाकडे पाहून ती आशा मी धरावी. देवाकडे पाहून मी ती आशा धरावी, म्हणजे माझी निराशा होणार नाही. आणि देवाकडे जर पाहायचं आहे प्रियानो, तर म्हणून तो म्हणतो यामुळे देवासंबंधी आणि मनुष्यासंबंधी माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करतो किंवा यत्न करतो. माझ्या भावांनो,
आम्ही या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रवासाच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आलेलो आहोत प्रियानो. प्रभूचे येशूचे येणं लवकर होत आहे. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल आणि धार्मिकता, इंद्रिय दमन आणि न्याय याविषयी आम्ही काळजी घेणं गरजेचं आहे प्रियानो. आम्ही पाहतो धार्मिकाचं अधार्मिकाचं उठणं होणार आहे. आम्ही सत्कर्म करणं गरजेचं आहे आणि त्या आशेकडे देवाकडे पाहून ती आशा आम्ही धरणं गरजेचं आहे. आणि देवाकडे पाहण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं हृदय शुद्ध आहे. प्रियानो, आज आपलं हृदय देवाच्या स्वाधीन आपण करूयात, ते शुद्ध करूयात, म्हणजे आम्हाला देवाला पाहता येणार आहे. आणि ती आशा धार्मिकाचं आणि अधार्मिकाचं उठणं होणार आहे. ती आशा माझ्यामध्ये बळकट होणार आहे प्रियानो. ती आशा मला निराश करणार नाही. ती आशा मला देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, इस्रायलावर आणि देव इस्रायलावर इस्रायलावर आणि शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा देव आहे. शुद्ध कसं लिहिलंय? देव इस्रायलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर आणि खरोखर कृपा करणारा देव आहे. एक वचन आपण वाचूया, स्तोत्र संहिता याचा 27 अध्याय आणि त्याचं 8 वचन. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. हालेलुया. पहा, अतिशय सुंदर असं वक्तव्य किंवा विधान या ठिकाणी केलं. एक वचन सुंदर आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, माझे दर्शन घ्या असे तू मला म्हटले. कोण म्हटलं? तू म्हणजे कोण? परमेश्वर. तो म्हणतो की माझे दर्शन घ्या असे तू मला म्हटले. तेव्हा काय झालेलं आहे? तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले. कोण म्हटलं? हृदय. हालेलुया. अलंकारिक भाषा आहे, काव्यात्मक आहे, गीत ते आहे. माझं हृदय तुला म्हणालं. हृदय का म्हणालं? हृदय का म्हणू शकलं? कारण त्या हृदयामध्ये शुद्धता आहे, त्या हृदयामध्ये पवित्रता आहे, त्या हृदयामध्ये स्वच्छता आहे, त्या हृदयामध्ये सात्विकता आहे. आणि म्हणून माझे दर्शन घ्या असं परमेश्वर म्हटला. त्यास तो म्हणतो की माझे हृदय तुला तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक आहे. कोणी उत्तर दिलं? स्तोत्रकर्त्याच्या हृदयानं. ज्यावेळेस तुमचं हृदय शुद्ध ठेवता आणि देव म्हणतो माझं दर्शन घ्या, तेव्हा हृदय उत्तर देईल की हे देवा, मी तुझ्या दर्शनाविषयी उत्सुक आहे. हृदय उत्तर देते. आणि म्हणून हृदयाचा आणि शुद्ध हृदयाचा आणि देवाच्या दर्शनाचा अतिशय घनिष्ठ असं संबंध आहे प्रियानो. तो आम्ही समजून घ्यावा, ते आम्ही समजून घ्यावं, ते गुज आम्ही समजून घ्यावं, ते रहस्य आम्ही समजून घ्यावं. आणि देवाच्या आत्म्यानं आज ते प्रगट केलेलं आहे. म्हणून अतिशय सुंदर आहे. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले. त्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचूयात माझ्या भावाबरोबर. त्या हृदयाची तेवढी शुद्धता आपण आणि घेऊयात माझ्या भावा. ते हृदय तेवढं शुद्ध आपण करून घेऊयात. माझं हृदय तेवढं शुद्ध असावं, त्याची काळजी आपण घेऊयात. म्हणजे जेव्हा देव मला म्हणेल की माझं दर्शन घे माझ्या मुला, तेव्हा माझं हृदय देवाला म्हणेल, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. प्रियानो, तुमची उत्सुकता तुमच्या हृदयाच्या प्रत्युत्तरानं दिसणार आहे. आणि म्हणून लक्ष देऊन ऐका, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. धार्मिकाचं अधार्मिकाचं पुन्हा उठणं होणार आहे. आणि ती आशा तो म्हणतो, मी देवाकडं पाहून धरतो. आणि देवाकडं पाहून ती आशा तुम्हाला धरायची आहे. तर प्रियानो, न्यायाच्या गोष्टीविषयी तुम्ही ऐकत असताना तुम्ही आपलं मन देवासंबंधी आणि लोकांसंबंधी शुद्ध राखा. म्हणजे कुठल्याही व्यक्तीविषयी, मंडळीतल्या किंवा बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये कपट असता कामा नये. आणि तुमचं मन देवासंबंधी आणि मनुष्यासंबंधी शुद्ध असणं गरजेचं आहे. देवासंबंधी शुद्ध असणं म्हणजे काय? चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये येता कामा नये. आणि देव करो की या गोष्टी आत्मसात करून किंवा हृदयाच्या शुद्धतेतून देवाला पाहण्याचा अनुभव देव तुम्हाला घडवो. देव बाप करो. देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. प्रभूची शांती तुमच्यावर असो, याच आपण प्रार्थना करूयात. स्वर्गातील आमच्या जिवंत आणि पवित्र पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील असं तुझं वचन आम्हाला सांग. माझ्या प्रभू, आम्ही तुझ्या दर्शनाविषयी उत्सुक असावं. तुझं वचन सांगतं, परमेश्वर आणि त्याचं सामर्थ्य यावर भरोसा ठेवा आणि देवाच्या दर्शनाविषयी उत्सुक असा. माझ्या देवा, ती उत्सुकता आमच्यामध्ये अधिक वाढू देत
आणि तुला पाहण्यासाठी जो मार्ग आहे माझ्या देवा, हृदयाची शुद्धता, ती आज आम्हाला तू दे माझ्या देवा. माझ्या देवा, आज आमचं हृदय तुझ्यासाठी उन्नत करतो माझ्या देवा. आज आमचं हृदय तुझ्यासाठी, हृदयाची अग्रत्वचा आम्ही फाडतो माझ्या देवा. आज आमचं अंतःकरण तुझ्यासाठी आम्ही उन्नत करतो आमच्या देवा. वचनरूपी जलस्नानानं आमचं हृदय शुद्ध कर माझ्या देवा. येशूच्या रक्तानं आम्हाला पवित्र कर माझ्या देवा. आमचं आम्हाला अंतर्बाह्य तू शुद्ध कर देवा. तू म्हटलास का मी तुमच्यातलं पाषाणमय हृदय काढून टाकील आणि मी तुम्हाला मांसमय हृदय देईल. मी तुमच्यासाठी स्थिर असा आत्मा पुन्हा घालील. हे देवा, आज तुझ्याजवळ आम्ही हात मारतो देवा, प्रार्थना करतो देवा. आमच्यातलं पाषाणमय हृदय काढून टाक, आम्हाला मांसमय हृदय तू दे माझ्या देवा. आमच्या साईट अठाई शुद्ध हृदय तू उत्पन्न कर, जेणेकरून आम्ही तुला पाहणार आहोत देवा. धार्मिकाचं आणि अधार्मिकाचं पुन्हा उठणं होणार आहे आणि त्याच्या आशेवर आणि विश्वास ठेवून पौल देवा तुझ्याकडे पाहतो, तुझ्याकडे पाहते आशा त्यांनी धरले देवा. आज तुझं आणि तुझ्या न्यायाविषयी आम्ही ऐकत आहोत देवा. तू लवकर येणार आहे देवा, तू न्याय करायला येणार आहे देवा. आणि माझ्या देवा, आम्ही त्या आणि त्या न्यायाच्या प्रसंगी आम्ही टिकावं म्हणून माझ्या देवा आज तुझ्याकडे पाहावं. आमचं मन देवा संबंधी आणि तुझ्या संबंधी, मनुष्या संबंधी आम्ही शुद्ध ठेवावं, यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव माझ्या देवा. आणि तुझं गौरव होते देवा. जे पाप आडभिंतीप्रमाणे तुझ्यामध्ये आमच्यामध्ये देवा, येशूच्या नावाने ते आडभिंत निघून जाऊ देत माझ्या देवा. आणि आम्हाला तुझं दर्शन घडू दे देवा. आमच्या पापांची क्षमा कर, आमच्या सर्व अपराधांची क्षमा कर. आज संपूर्ण मंडळी घेऊन येशूच्या रक्ताद्वारे तुझ्या कृपेच्या आसनाजवळ मी येतो देवा. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित कर देवा. प्रत्येकाचं जीवन साक्षीरूपे मेघानं वेढलं जाऊ दे. प्रत्येकाला अंतर्यामीची शुद्धता तू दे, अंतर्यामीची सत्यता तुला प्रिय आहे माझ्या देवा, ती तुला आवडते माझ्या देवा. आणि त्या सत्यतेमध्ये चालण्याची कृपा मंडळीला तू पुरव अशी मी विनंती करतो देवा. मंडळीतला प्रत्येक उपासक, प्रत्येक दास, प्रत्येक दासी, प्रत्येक लेकरू तुझ्या स्वाधीन करतो देवा. येशूमध्ये प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादानं भर आणि तुझी ओढ प्रत्येकाला लागू दे. तुझ्या दर्शनाविषयी प्रत्येक जण परमेश्वर पित्या उतावळा असू देत, आवेश असू देत अशी मी प्रार्थना करतो देवा. कळत न कळत झालेल्या सर्व पापांची, अपराधांची क्षमा कर मा देवा. वचनरूपी जलस्थानानं मंडळीला शुद्ध कर मा देवा. आणि प्रत्येकाचं जीवन साक्षीरूपी मेघानं वेढलं जाऊ देत मा देवा. आज तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घेतली देवा मा देवा. त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव अशी आम्ही विनंती करतो देवा. माझ्या प्रभू, प्रत्यक्ष वस्ती करणारा आणि आपल्या लोकांना प्रत्यक्ष दर्शन देणारा तू देव आहे. आज आम्ही पाहतो माझ्या देवा, प्रार्थना करतो या आध्यात्मिक प्रवासामध्ये आमच्या बरोबर तू राहा मा देवा. हो, तुझं दर्शन आम्हाला घडू देत मा देवा. म्हणजे या प्रवासामध्ये आम्हाला अधिक बळ मिळणार आहे, आम्हाला अधिक उत्तेजन मिळणार आहे, आमच्या अंतःकरणामध्ये अधिक ती प्रेरणा निर्माण होणार आहे देवा. आणि मी प्रार्थना करतो देवा, हो आमचं मन शुद्ध तू ठेव देवा. आम्ही आमचं मन तुझ्यासाठी उन्नत करतो, आमचं हृदयाचं द्वार तुझ्यासाठी उघडतो. आमच्या प्रभू येशू ये, आमच्या हृदयाचा ताबा तू घे, आमच्या हृदयामध्ये तू वास कर. आमच्या हृदयाचा स्वामी प्रभू तू आहेस मा देवा. आम्ही पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम करून मा देवा वाटचाल करावी, या आध्यात्मिक प्रवासाची वाटचाल करावी अशी कृपा तू पुरव. दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल तुझे आभार मानतो. प्रत्येकाचा आत्मा, जीव आणि शरीर स्वाधीन करतो. आणि देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद या ठिकाणातून मी जाहीर करतो. दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी मनापासून तुझी उपकारस्तुती करतो, तुला धन्यवाद देतो देवा. प्रार्थना करतो माझ्या देवा, ज्या ज्या लोकांचे वाढदिवस मागच्या आठवड्यात झाले, आता अशा प्रत्येक माझ्या बहिणीसाठी, भावासाठी, प्रत्येक लेकरासाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येकाला घेऊन येशूच्या रक्ताद्वारे तुझ्या कृपेच्या आसनाजवळ येतो पित्या. माझ्या प्रभू, त्यांच्या आयुष्याला एक नवीन वर्ष तू जोडून जी कृपा त्यांच्यावर तू केली, मनापासून तुझे आभार मानतो देवा. इथपर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांना तू आशीर्वादित केलं देवा. साक्षीरूपी मेघानं त्यांचं जीवन वेढलं देवा. मनापासून तुझे आभार मानतो. हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी अधिक मोठ्या आशीर्वादाचं कारण ठरू दे देवा. स्वर्गीय आकाश आणि कपाट उघडली जाऊ दे आणि तुझ्या आशीर्वादांची ओतणी, तुझ्या कृपेचा वर्षाव या प्रियजनांवर तू कर मा देवा. त्यांचा प्रत्येक मनोरथ तू पूर्ण कर. तुझ्या कृपा प्रसन्नतेला तू झाकून घे. सर्व शारीरिक, मानसिक स्वास्थ्य त्यांना लाभू दे देवा. आणि विजयामध्ये, गौरवामध्ये, सामर्थ्यामध्ये त्यांची वाटचाल होऊ दे देवा. अशी अनेक वर्ष येशूच्या नावाने त्यांच्या आयुष्याला जोडली जाऊ दे. दीर्घ आयुष्य त्यांना तू दे. कल्याणदायी वरदान घेऊन त्यांना तू सामोरा ये माझ्या देवा. आणि तुझं गौरव होऊ दे पित्या. त्यांचा आत्मा, जीव आणि शरीर स्वाधीन करतो. आणि देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद या ठिकाणातून जाहीर करती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात तुला सादर करतो. स्वर्गातील पित्या तू ऐक. आमेन, आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रिय जनांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. हालेलुया. प्रभूची शांती तुमच्यावर असो.